आवाज येतोय माझा सगळ्यांना? येतोय ना आवाज? ओके, आपण कंटिन्यू करूयात. येतोय ना आवाज व्यवस्थित? चॅट बॉक्स मध्ये टाका. हा, मला कळत नाही कारण. ओके, आता आपण कॅश बुक तुम्ही टॅली करून बघितलं का? टॅली होत आहे का? रेकॉर्डिंग होत नाहीये त्याचं बघू आपण काय, नंतर मी सांगेन तुम्हाला ते. आता आपण आधी हे क्लोज करूया. कॅश बुकची टोटल किती आली बघा? 3,14,000 ला टॅली झालं ना कॅश बुक? येस मॅम. येस, म्हणजे 3,14,000 आपण अरिथमेटिकली करेक्ट आहोत. पण या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला लेजर विचारलंच नव्हतं. या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला विचारलं होतं जर्नल. आता जर जर्नल एंट्री शिकायला गेलं तर बापरे, आता एवढ्या सगळ्या एंट्रीज बाहेर करायच्या, असं काही करायचं नाही. लेजरचा फॉर्मॅट तुम्हाला व्यवस्थित कळलेला आहे. आता आपण एकदम सोपी मेथड बघूया की जर्नल एंट्रीज कशा करायच्या. वरती हेडिंग द्या जर्नल एंट्रीज. तुम्ही फॉर्मॅट काढला नसेल तर माझ्या बरोबर काढा. आता काय काय कॉलम येतात जर्नलला? डेट, पर्टिक्युलर्स, LF, डेबिट रुपीज, क्रेडिट रुपीज. ओके, ज्यांनी काढलं नसेल त्यांनी माझ्याबरोबर काढा कॉलम्स. याच्यामध्ये तुमचा सिक्वेन्स एंट्रीचा थोडा मागे पुढे झाला तरी चालतो, काही प्रॉब्लेम होत नाही. ओके, इथे येणार डेट, पर्टिक्युलर्स, LF, डेबिट रुपीज, क्रेडिट रुपीज. जर्नल एंट्रीजचे कॉलम तर आपण बरेच वर्ष म्हणजे मागच्या वर्षापासून काढतोय, त्यामुळे याचं काही तुम्हाला डाऊट यायची शक्यता नाही. ओके, आता काय करायचं बघा, नीट लक्ष द्या. आता आपल्याला लेजरकडे जायचं. लेजर आपल्याला एनिवेज काढावंच लागतं कारण आपल्याला प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा असतो. हे रिअलायझेशन अकाउंट दिसतंय, त्याची हे बघा, रिअलायझेशन अकाउंट प्रॉब्लेम प्रमाणे जायचं. रिअलायझेशन अकाउंट डेबिट दिसतंय, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू दिसलं, सन्ड्री असेट्स. ओके, मग आता आपण एंट्री करूया याची पास. रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला ऍसेट कुठल्या कुठल्या क्रेडिट झाल्या बघा? मशिनरी, इन्व्हेस्टमेंट, डेटर्स आणि स्टॉक. सेम उतरवून काढायचं आपल्याला. रिअलायझेशन अकाउंट डेबिट दिसतंय, ते मी इथे लिहिणार आता. हा, रिअलायझेशन अकाउंट डेबिट रिअलायझेशन अकाउंट डेबिट ओके, कोणते कोणते अकाउंट क्रेडिट झाले बघा? नुसतं टू सन्ड्री असेट लिहायचं नाही, असेटची नावं लिहा. टू मशिनरी अकाउंट, अजून कोणतं अकाउंट गेलं? टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट, टू डेटर्स अकाउंट अँड टू स्टॉक अकाउंट. टू स्टॉक अकाउंट. आता आपल्या लेजर मध्ये रिअलायझेशन अकाउंटचा आउटर कॉलमला टोटल लिहिली होती बघा आपण. ती किती लिहिली होती आपण बघा वरती? 2,98,000 बघा लिहिली होती की नाही आपण? हा, ती आपल्याला इकडे लिहून टाकायची. इथे लिहायचं 2,98,000 आणि प्रत्येक ऍसेटची किंमत त्या त्याप्रमाणे लिहा. मशिनरी किती आहे सांगा बरं? मशिनरी किती होती? 1 लाख. त्याच्यानंतर 48,000, नंतर 1,10,000 आणि लास्ट वन होता स्टॉक किती होता? 40,000. ओके, आता हे काय केलं होतं? ही कसली एंट्री होती सांगा बरं? येस, आपण ऍसेट ट्रान्सफर केल्याची एंट्री होती, बरोबर? लेजर मध्ये टिकमार्क करत चला जे जे झालंय त्याला. आता हे काय केलं आपण? ऍसेट ट्रान्सफर. नरेशन आवश्यक आहे. बीइंग ऍसेट्स ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट, हे झालं नरेशन. ओके,
आता सेकंड एंट्री मी तुम्हाला स्टेप्स दाखवले ते लक्षात आहे. ऍसेट ट्रान्सफर झाल्यावर आपण पहिले काय करतो, लायबिलिटी ट्रान्सफर करतो. जे जे घेतलं, आता ही एंट्री केली आपण, याला लगेच टिक करून टाका. आता लायबिलिटी ट्रान्सफर कुठल्या बाजूला आहे बघा, दिसतंय? आरडीडी पण आहे, हे पण आहे, बरोबर. इथे केलं रिअलायझेशनला केलं क्रेडिट, म्हणजे क्रेडिटर्स आणि बिल्स पेबलला काय होणार, डेबिट. रिअलायझेशन अकाउंट करायचं क्रेडिट, म्हणजे क्रेडिटर्स आणि बिल्स पेबलला काय होणार, डेबिट. उलट करायचं की नाही. मग आता येईल ते क्रेडिटर्स अकाउंट डेबिट, क्रेडिटर्स अकाउंट डेबिट. दुसरं काय होतं आपल्याकडे, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट. रिअलायझेशन मधनं अमाऊंट उचलायचे आहेत फक्त आपल्याला. बिल्स पेएबल अकाउंट डेबिट आणि कुठलं अकाउंट क्रेडिट करायचंय, रिअलायझेशन टू रिअलायझेशन अकाउंट. ओके, ऍसेट ट्रान्सफर केल्या. आता आपण लायबिलिटी ट्रान्सफर करतोय. लायबिलिटी मध्ये क्रेडिटर्स होते 80,000 आणि हे होतं 28,000. दोन्ही मिळून किती झाले, 1,08,000. ह्याला काय म्हणणार तुम्ही, याचं नॅरेशन काय येईल सांगा बरं. बीइंग liabilities transfer to realization account. Being liabilities transferred to realization account. ऍसेट ट्रान्सफर झाला, लायबिलिटी ट्रान्सफर झाला. याच्यानंतर आपण कॅपिटलचे बॅलन्स लिहितो, पण बॅलन्स लिहिण्याची कोणतीही एंट्री पास होत नाही. रिमेंबर दॅट. बॅलन्स लिहिण्याची कोणतीही एंट्री पास होत नाही. पहिली स्टेप आपण ऍसेट ट्रान्सफर केली, दुसरी लायबिलिटी ट्रान्सफर केली. आता तिसरं आपण काय करायचं, जनरल रिझर्व वाटून घ्यायचं. ओके, पण तेही तुम्हाला कळत नसेल तर आपण सिंपल करूया. बघा, इथून हे केलं, हे केलं. आता पुढे इकडचे सगळे उरलेले ट्रान्झॅक्शन एक्सेप्ट प्रॉफिट डिस्ट्रीब्युशन करून घ्यायचं. ओके, म्हणजे बघा तुमचं हे झालं. आता ह्याच्या खाली हॅलो, प्रॉफिटचं डिस्ट्रीब्युशन सोडून बाकी सगळे एंट्री फक्त रिअलायझेशन बंद करायच्या. बघा, हे झालं तुमचं आणि हे झालं. आता फक्त बॅकग्राऊंडचे आवाज बंद करा आपल्या घरातले. आता डेबिट साइड पकडून चला रिअलायझेशनची. इकडे काय लिहिलंय, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश और बँक. किती आहे, 6,000. एंट्री काय झाली बघा, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश और बँक. करा एंट्री. मग सिक्वेन्स थोडा मागे पुढे झाला तरी चालेल, पहिले या दोन एंट्री झाल्या पाहिजेत फक्त. रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट. नुसतं बँक लिहिलं तरी चालेल. किती आहे, 6,000. अमाऊंट किती आहे, 6,000. कशाबद्दल एंट्री केली आपण ही, रिअलायझेशन एक्सपेन्सेस आहे ना, डिझोल्युशन एक्सपेन्सेस. बीइंग राईट, डिझोल्युशन एक्सपेन्सेस पेड केले ना, करेक्ट. कुठले एक्सपेन्सेस आहे, डिझोल्युशन. त्याने जो शब्द वापरला तोच वापरायचा. बीइंग डिझोल्युशन एक्सपेन्सेस पेड. डेबिट साइडलाच पकडून ठेवा रिअलायझेशनचा, बाकी कशाला हात लावू नका. रिझोल्युशन नाही, डिझोल्युशन एक्सपेन्सेस असतात ना ते, रिझोल्युशन नसतात. ओके, आता बघा पुढे. हा, हे झालं. आता पुढे काय बघा, टू कॅश और बँक अकाउंट. ओके, दिसतंय. मी तुम्हाला आधी दाखवते, मग सिक्वेन्स पण ठरवूया आपण कसं करायचं. टू कॅश और बँक अकाउंट, करेक्ट. म्हणजे रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश बँक. हे काय आहेत, लायबिलिटीज पेड आहेत. मग आपण ती एंट्री करूया आपण. रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कैश और बैंक अकाउंट.
ओके, किती लायबिलिटीज पेड केल्या आपण? 1,08,000 केले ना दोन्ही मिळून आपण. 80,000 and 28,000 होतं बरोबर. 1,08,000 being liabilities paid. being liabilities paid. ओके, आता पुढे बघूयात आपण. फक्त रिअलायझेशनला स्टिक करायचंय, बाकी कुठेही हात लावायचं नाही आपल्याला. आता त्याच्यानंतर आपल्याला काय दिलंय बघा, बाकी काही नाहीये. आता हे पार्टनर्सचं कॅपिटल सोडून सगळ्या एंट्रीज करायला सांगितल्या मी आधी, करेक्ट. त्यामुळे ते नाही करत आहे आपण. आता क्रेडिट साईडला या बघा, इकडे लायबिलिटी ट्रान्सफर केल्यानंतर आरडीडी ट्रान्सफर नाही केलं आपण, ते करायला पाहिजे की नाही, बरोबर. मग त्याची एंट्री काय येईल? मी परत सांगते, नवीन नवीन करताय, मी नंतर शिकवेन तुम्हाला. आता आधी फक्त एंट्री शिकून घ्या. आरडीडी ला करायचं डेबिट, म्हणजे रिअलायझेशनला होणार क्रेडिट, बरोबर. मग आता इथे एंट्री काय येईल सांगा? क्रेडिट साइड मध्ये सगळे आयटम डेबिट करायचे आणि प्रत्येक ठिकाणी रिअलायझेशनला क्रेडिट करायचं. आरडीडी अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. किती आहे? 6,000. काय येईल बरं नॅरेशन याचं? आरडीडी ट्रान्सफर केलं की नाही आपण, मग तेच लिहायचं. नॅरेशनची सुरुवात बिंग पासून. बिंग आरडीडी ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. ओके, आता पुढे काय बघा क्रेडिटला इथे कॅश और बँक दिसतंय है ना. म्हणजे कॅश बँकला करायचं डेबिट, रिअलायझेशनला करायचं क्रेडिट. किती अमाऊंट आहे? 2,58,000 दिसतंय ना. मग आता आपण एंट्री करूया. रिअलायझेशनला क्रेडिट करायचं आणि अकाउंट कोणतं डेबिट करायचं? कॅश और बँक. कॅश और बँक अकाउंट डेबिट. क्रेडिट साईडचे सगळे आयटम उचलून आपण काय केलं, त्यांना इथे डेबिट दाखवतोय आणि रिअलायझेशनला काय करायचं? प्रत्येक वेळेला क्रेडिट, कारण तसंच दिसतंय ना आपल्या लेजर मध्ये. टू रिअलायझेशन अकाउंट. किती अमाऊंट? 2,58,000 आहे, करेक्ट. 2,58,000. कसली एंट्री आहे ही? येस, ऍसेट रिअलाइज. मग एंट्रीचं नॅरेशन काय येणार? बीइंग ऍसेट्स रिअलाइज. ओके, अभी नेक्स्ट बघा काय. फक्त रिअलायझेशन अकाउंटला स्टिक राहतोय आपण. ओके, आता बघा इकडे आहे परत कॅश और बँक आणि ते काय आहे? गुडविल रिअलाइज. मग कॅश इथे केलं क्रेडिट, मग कॅश और बँकला काय असणार? डेबिट. मग करा आता एंट्री. एंट्री रिपीट होणार की नाही हीच? ओके नाही. कॅश और बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. बिंग ऍसेट्स मतलब म्हणजेच काय? बिंग गुडविल रिअलाइज झालं इकडे. आता गुडविलची अमाऊंट किती होती बघा बरं? 48,000 होती ना गुडविलची अमाऊंट. मग ती इथे लिहून टाका गुडविलची अमाऊंट. एंट्री सेम, फक्त अमाऊंट बदलली आणि नॅरेशन बदललं. ओके, आता बघा रिअलायझेशन अकाउंट संपलं की नाही सगळं आपलं. फक्त आपण प्रॉफिट ट्रान्सफर नाही केला, तो सगळ्यात शेवटी करूयात आपण. त्याच्या खाली आहे आता. त्याच्या खाली कोणतं अकाउंट आहे बरं? येस, आशाचं लोन अकाउंट दिसतंय की नाही तुम्हाला? हा बघा, हा बॅलन्सची एंट्री होत नाही, पण इकडे पेमेंट झालं दिसतंय टू कॅश और बँक. आशाचं लोन अकाउंट काय झालं इथे? डेबिट झालंय. मग तसंच लिहायचं. एक एक सिक्वेन्सने एंट्री करतोय आपण. तसंच लिहिणार आपण. काय येणार मग? आशाचं लोन अकाउंट डेबिट करायचंय आपल्याला, तर आशाचं लोनला म्हणणार इथे आशाज
लोन अकाउंट डेबिट, आणि आपल्याकडनं पैसे गेले की नाही, मग इथे लिहिणार आपण टू कॅश और बँक अकाउंट. कॅश और बँक कॅपिटल काढा. टू कॅश और बँक अकाउंट किती आहे? 16,000. आशा पार्टनर आहे बरोबर, त्याच्यामुळे तिचं सेपरेटली पेमेंट करायचं. being आशाज लोन रिपेड. ओके, आता पुढे जाऊया आपण. हे संपलं आशाचं लोन. आता खाली कोणतं अकाउंट आहे बरं आपल्याकडे? हा, पार्टनर्स कॅपिटल आलं ना. आता पार्टनर्स कॅपिटलला लक्ष द्या. ओपनिंग बॅलन्स एंट्री करायची नाही. ओपनिंग बॅलन्सची एंट्री करायची नाही. आता हे दुसरं काय बघा, क्रेडिट साइड आधी सुरू करूया आपण. पार्टनर्स कॅपिटल क्रेडिट झालं, कशामुळे? जनरल रिझर्व मुळे. म्हणजे कोणतं अकाउंट डेबिट झालं असेल? येस, जनरल रिझर्व अकाउंट डेबिट झालंय बरोबर. मग आता इथे आपण करूया जनरल रिझर्व अकाउंट डेबिट. जनरल रिझर्व अकाउंट डेबिट. तिन्ही पार्टनर्सचं कॅपिटल अकाउंट आहे ना, त्यांची नावं लिहायची. टू आशाज कॅपिटल, टू आशाज कॅपिटल अकाउंट, टू उषाज कॅपिटल अकाउंट, टू तिसरी कोण आहे? निशा आहे ना. टू निशाज कॅपिटल अकाउंट. करेक्ट. आता बघा, जनरल रिझर्वची अमाऊंट किती होती बरं आपल्याकडे? 12,000 होती की नाही, आणि आपण वाटले ऑलरेडी लेजर मध्ये. तिकडे बघून अमाऊंट पटापट लिहून टाकायचं, परत परत कॅल्क्युलेशन करत नाही बसायचं. आशाला किती होतं? 4,800. उषाला पण होतं 4,800, आणि इकडे होतं 2,400. याचं नॅरेशन काय येणार? being general reserve distributed among partners in their profit sharing रेशो. कोणत्या रेशो मध्ये गेलं? प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये. ओके, आता जनरल रिझर्व झाल्यानंतर पार्टनर्स कॅपिटलवर स्टिक राहा. लगेच प्रॉफिटची एंट्री करायची नाही. प्रॉफिटची एंट्री करायला जागा ठेवायची, आत्ता नाही करायची ती. मग आता इकडे काय बघा, डेबिटला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू प्रॉफिट लॉस. मग तसंच करायला लागेल ना आपल्याला. ही एंट्री करायची बघा आपल्याला आता, ही वाली. ओके, मग आता आपण एंट्री करूया. पार्टनर्स कॅपिटल प्रॉफिट लॉसचा बॅलन्स दिलाय ना, कॅपिटलला केलं डेबिट. कोणते कोणते पार्टनर्स आहे? आशाज कॅपिटल अकाउंट डेबिट, उषाज कॅपिटल अकाउंट डेबिट, उषाज कॅपिटल अकाउंट डेबिट. नंतर येणार निशाज कॅपिटल अकाउंट डेबिट, ओके. आता बघा काय येईल. आपण प्रॉफिट लॉस केलं होतं की नाही, त्याच्याप्रमाणे वाटलंय आपण ते. किती किती आहे बघा प्रॉफिट लॉसला. वरती बघूया आपल्या लेजर मध्ये. 14,400, 14,400 and 7,200. 14,400, 14,400 आणि 7,200. ओके, आणि कोणाचं अकाउंट क्रेडिट झालंय? येस, प्रॉफिट लॉस अकाउंट क्रेडिट झालं की नाही. टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. कितीने क्रेडिट झालं? अमाऊंट आहे आपल्याकडे. किती अमाऊंट होती प्रॉफिट लॉसची? 36,000. ओके, आपण हे काय केलं? डिस्ट्रीब्यूट केलं बरोबर. being profit
and loss account distributed among partners in their profit sharing ratio. ओके, आता काय करायचं बघा. हे झालं. आता पुढे जाऊया आपण. कॅपिटल अकाउंट मध्ये आता आपण प्रॉफिटची एंट्री करू शकतो. बघा, कॅपिटल अकाउंट केलंय क्रेडिट, मग काय करणार, रिअलायझेशनला करायला लागेल डेबिट. बघा वरती ती एंट्री सोडली होती ना आपण, रेड कलर दिसतोय, ती एंट्री आपण आता करणार आहोत. रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू आशा, उषा अँड निशा. ओके, मग आता आपण एंट्री करूया. रिअलायझेशन अकाउंट डेबिट, किती प्रॉफिट झाला होता बरं आपल्याला. रिअलायझेशनच्या डेबिट वरनं कळेल आपल्याला किती प्रॉफिट झाला होता. रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू आशाच कॅपिटल, टू आशाच कॅपिटल अकाउंट टू उषाच कॅपिटल अकाउंट ओके अँड टू निशाच कॅपिटल अकाउंट. टू निशाच कॅपिटल अकाउंट. ओके, आता किती प्रॉफिट झाला होता, आपण काढला होता प्रॉफिट ऑन रिअलायझेशन, बरोबर. किती झाला होता बरं, 8,000 झाला होता की नाही. मग आपण घेऊया रिअलायझेशनच्या डेबिटला किती होते, 8,000, आणि प्रत्येकीला किती गेले होते बरं, 3,200, 3,200 आणि 1,600, बरोबर आहे का. हो ना. बघा बरं एकदा रिअलायझेशन अकाउंट वरती. हा बघा, इथे पण बघा रेड रेड कलरची एंट्री घेतली आपण आता. ओके, आता ह्याचं नॅरेशन काय येईल, हा पण प्रॉफिट आहे, पण हा कोणता प्रॉफिट आहे, प्रॉफिट ऑन रिअलायझेशन. मग तसं म्हणायचं, बीइंग प्रॉफिट ऑन रिअलायझेशन ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट in their profit sharing रेशो. प्रॉफिट शेअरिंग रेशो लिहून दाखवला तर उत्तम. आता शेवटची एंट्री बघा, पार्टनर्स कॅपिटल वर सगळं झालं. आता हे स्काय ब्ल्यू कलर राहिला आपला, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश और बँक. ओके, आता ती एंट्री करूया. पार्टनर्स कॅपिटल म्हणजे कुठले, आशा, उषा, निशा आहे ना. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू काय आली एंट्री आपली, कॅश और बँक अकाउंट. ओके, आणि त्याला काय म्हणतो आपण, बीइंग फायनल सेटलमेंट मेड. त्याला काय म्हणतो आपण, बीइंग फायनल सेटलमेंट मेड. ओके, आता किती किती अमाऊंट होती आपण बघूया. पहिलीची किती आलेली, 1,13,600. उषाची आली होती 33,600 आणि निशाचे आले होते 36,800. मेक द टोटल ऑफ दीज थ्री 1,84,000. बघा तुम्हाला कॅल्सी अलाउड नाहीये, त्यामुळे तुम्हाला नीट करायला लागेल. मी इथे कॅल्क्युलेटरवर करते. 1,84,000. ओके, हे झालं तुमचं फायनल सेटलमेंट. आता गंमत बघा कशी आहे, तुम्हाला लेजर अकाउंट येत आहे ना करता, हा, मग त्या वेळेला जेव्हा जर्नल करायला सांगतात तेव्हा तुम्ही कॅश अकाउंट नाही ओपन केलं तरी चालणार. आता तुम्ही जर कॅश अकाउंट वरनं जर्नल करायला गेलात तर बघा, कॅश अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन ही एंट्री आपली ऑलरेडी करून झाली आहे, बरोबर. म्हणजे लेजर वरनं उलट जर्नल करताना फक्त कोणते अकाउंट कन्सिडर करायचे, 1, 2, 3. ते सुद्धा आशाचं लोन अकाउंट नसेल तर करायची गरज नाही. कॅश अकाउंटला हात लावायचंच नाही जर्नल मध्ये कन्वर्ट करताना. गॉट इट. झालं जर्नल एंट्रीज तुमच्या. प्रत्येक वेळेला तुम्हाला जर्नल एंट्रीज सांगत नाहीत, फार कमी वेळेला सांगतात.